सोप्या पद्धतीत प्रिन्सेस कट ब्लाउज कसा कटिंग करायचा हे दाखवणार आहे आणि जे नवीन असतील त्यांनाही अगदी सहजरित्या हे प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करून शिवता येईल। अगदी सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि बिलकुल तुम्हाला हे कटिंग अवघड वाटणार नाही आणि नक्की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। आणि ह्या ठिकाणी नेटचा कपडा आहे, नेट, सॉटन आणि अस्तर। चला तर मग बघूया आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग। ब्लाउजची उंची 14.5 इंच आहे, त्याच्यात आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे। 15.5 ही उंची झाली ब्लाउजची आणि ते आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच। छाती 36 असल्यामुळे आपण इथे 5.5 इंच मुंडा घेतलेला। इथे छातीची गडी घ्यायची आहे। छाती आपली 36 असल्यामुळे चौथा भाग 9 इंच येतो आणि प्लस त्याच्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे, म्हणजे 10.5 इंच आपली ही घडी झाली। छातीचा चौथा भाग घेऊन आपण इथे लाईन काढून घेतली। इथे बॉक्स तयार करून घ्यायचा। शोल्डर 12 इंच आहे, 12चे आपल्याला इथे हाफ घ्यायचे आहेत 6 इंच। गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे 2.25 इंच, इथे गळा रुंदी ठेवायची आपल्याला। शोल्डर उतरतं म्हणून इथे अर्धा इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे। इथे असं इथे आपण 1/2 इंच मी आतमध्ये घेतलं। 1/2 इंच आतमध्ये घेऊन आपण ही तिरकस लाईन काढून घेतलेली आहे इथे आणि इथे हा आतला शेप द्यायचा आहे। टक्स पॉइंट घेण्यासाठी शोल्डर पासून आपल्याला 11.5 इंच घ्यायचे आहेत, कारण छाती 36 असल्यामुळे आपल्याला टक्स पॉइंट किती घ्यावा लागेल 11.5 इंच। 11.5 इंच आपण इथे टक्स पॉइंट घेतला आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला 4.5 इंच। छाती 36 असल्यामुळे आपल्याला इथं 4.5 इंच घ्यावे लागेल। इथून घेतला आपण 11.5 इंच, इथून घेतला आपण 4.5 इंच। शेप देण्यासाठी इथून आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच वरती, जिथून 11.5 इंच आपण घेतलेला आहे ना तिथून 1 इंच वरती घ्यायचं। जिथून आपला टक्स पॉइंट आहे तिथून आपण 1 इंच वरती घेतलेला आहे। इथून आपल्याला घ्यायचं आहे 2 इंच घेऊन आपल्याला बघा टक्सचा आकार द्यायचा आहे। हे बघा आकार बघा व्यवस्थित, अशा पद्धतीने आकार दिला ना तर आपलं ब्लाउज अगदी छान बसतं फिटिंगमध्ये। आपण या साईडला 2 इंच कमी केले ना तर इकडे 2 इंच वाढवून घ्यायचे। हे बघा असे इकडून 2 इंच वाढवून घ्यायचे आणि वरून 1 इंच वाढवून घ्यायचा। हे असं मिळून घ्यायचं आहे। कपडा कमी जास्त होतो ना आपला। इथून आपली उंची आहे हो की नाही बघा, इथून आपल्याला असं शेप द्यायचा आहे, म्हणजे आपलं ब्लाउज अगदी व्यवस्थित असं शिवून तयार होतं। पुढचा भाग काढून झालेला आहे। गळा रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे आणि गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा। आता बॅक साईडचा सुद्धा आपण इथे आकार देऊन घेणार आहोत। इथून मी 1 इंच घेतलं, 1 इंच घेऊन इथे आपण हा शेप देऊन घेणार आहोत। पाठचा शेप हा आपले दोघं भाग इथं एकत्र निघाले। आता आपण एक कटिंग करून घेऊया, कारण घडी मी डबल घेतलेली आहे। मागचा पुढचा भाग आपण एकत्र काढून घेतलेला आहे। इथे असं ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून मग मधोमध एक कटिंग करून घ्यायचं आहे। एक पाठचा भाग निघतो आणि एक पुढचा भाग निघतो। आपण एक भाग साईडला करून घेऊया आणि जो हा पुढचा भाग आहे हा आपण कटिंग करून घेणार आहोत। बघा हा मागचा भाग मी काढून घेतला साईडला। कटिंग करताना हे बघा असं कटिंग करायचं आहे। हा जो आहे ना याला अगदी असं व्यवस्थित असं करून घ्यायचं, कारण टक्स घेतो ना आपण तेव्हा हा कमी जास्त होतो ना, त्याच्यामुळे आपण हा कपडा असा आखून घेतो इथे आणि हे अशा पद्धतीने हे कटिंग करायचं आहे। अगदी सोपी पद्धत आहे। आपण आधी आतला शेप कटिंग करून घेऊया।
इथे टक्स पॉईंट आहे ना, इथे कट लावून घेणार आहोत आपण. इथे आपण कट लावून घेतला. आपण पुढच्या भागात एक्स्ट्रा घेतलेला आहे ना, तर इथे मी वाढवून घेतलं. इथे चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला. चौथा भाग 9 चौक 36, छाती 36 असल्यामुळे आणि प्लस 1.5 इंच त्याच्यात शिलाई मार्जिन घेतलेली आहे. म्हणजे 10.5 इंच आपली. हे बघा, इथून आपल्याला हे असं एक कट करून घ्यायचं आहे, कारण पुढचा भाग आपण याच्यावर ठेवून घेतला होता ना, म्हणून हा एक्स्ट्रा वाढलेला आहे. याला कट करून घ्यायचं आणि गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा. बाही कटिंग करून घेऊया. बाहीची लांबी 3 इंच आहे, प्लस त्याच्यात आपण 1 इंच घेणार आहोत, म्हणजे 4 इंचाची आपली बाही झाली. आणि इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा. इथे 9 इंच घेऊन इथे शेप द्यायचा. इथून 2.5 इंच घ्यायचे आणि इथे आपण असा बाईचा शेप देणार आहोत. आतला शेप मी इथे दिलेला नाही आहे. इथे आपण आतला शेप कटिंग करून घेऊया. पुढचा भाग गळा इथे आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. बॅक साईड इथे संपूर्ण कटिंग आपली तयार झालेली आहे. पद्धतीने आपण अस्तर कटिंग करून घेतलेले आहे. त्याच पद्धतीने हे कॉटनचा कपडा कटिंग करून घेणार आहोत. मी अस्तर जॉईंट करून घेतलं. हा पाठचा भाग. पाठच्या भागाला जो कॉटनचा कपडा होता तो जॉईंट करून घेतलेला आहे आणि इथे मी गळा कटिंग केलेला नाही. हा पाठचा भाग आणि हे त्याचा अस्तर. पाठच्या भागाला लावण्यासाठी अस्तर. मी याचा गळा कटिंग केलेला नाही आहे, कारण डायरेक्ट याच्यावर ठेवून आपण हे बघा असं ठेवून आपण हे शिवून घेणार आहोत. आणि गळा म्हणजे कसं डायरेक्ट आपला हे असं शिवून डायरेक्ट आपण याला पलटी करून देणार आहोत, म्हणजे गळा इथे आपला हा पाठचा तयार होतो. आणि हे पुढचा भाग मी शिवून घेतलेला आहे. इथे 3 कपडे मी एकत्र जॉईन करून घेतलेले आहेत, कारण आपल्याला याच्यात कप्स बसवायचे नाही आहेत. बाहीला पण आपण अस्तर लावून घेतलेला आहे. हा भाग जो आहे आपला, इथे अस्तर मी बघा असं जोडून घेतलेलं आहे. हा कॉटनचा कपडा आणि नेट मी एकत्र जोडून घेतलं आणि त्याच्यावर हा कपडा अस्तरचा कपडा ठेवून घेतलेला आहे. अस्तरचा कपडा फक्त मी गळ्यापर्यंत जॉईन केला आहे, म्हणजे आपला हा गळा असा डायरेक्ट दाब शिलाई देऊन आपण असं याला पलटी करू शकतो. आपला गळा तयार होतो. हा इथे कट लावावे लागतात. हा कपडा आपला इकडं तिकडं हलतो आहे ना, याला व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे. 2 कपडे एकत्र करून याच्यावरून दाब शिलाई द्यायची आपल्याला, म्हणजे गळा कसा अगदी व्यवस्थित असं बसेल. गळ्यावर दाब शिलाई देऊन झाल्यानंतर जॉईंट कसं करायचं. हा इकडचा भाग आहे आपला. हा हे बघा, इथून याला व्यवस्थित असं जॉईन करायचं आहे. जे आपले पॉईंट आहेत इथून 4.5 इंच ते व्यवस्थित आपल्याला तिथपर्यंत आणायचे, म्हणजे हे बघा मागे पुढे कपडा होणार नाही आपला, अगदी व्यवस्थित आपण, कारण व्यवस्थित कटिंग केलं ना तर कपडा अगदी व्यवस्थित आपला शिवला जातो. आता मी इथे तुम्हाला जॉईन करून दाखवते. बघा मी इथे जॉईन करून घेतलं. छान असं इथे आपलं हे पप आलेलं आहे व्यवस्थित अगदी. आपण याच्यात कप्स टाकलेले नाही आहेत. व्यवस्थित असं मी गळा इथे तयार करून घेतला आहे. गळा तयार झाला. कस्टमरने जशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज शिवायला सांगितलेलं असतं त्याचप्रमाणे आपल्याला ब्लाऊज शिवावं लागतं. बॅक साईडला काच बटन पट्टी न लावता आपण पुढच्या साईडला लावून घेणार आहोत, कारण कस्टमरने सांगितल्याप्रमाणे आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे. बघा इथे आपण हे जॉईन करून घेतलं आणि छान असं हे पप्स आलेले आहेत. तुम्ही अशा पद्धतीने कटिंग केलं तर खूप छान असं आपलं हे प्रिन्स कट ब्लाऊज तयार होतं. आता आपण इथे काच बटन पट्टी लावून घेणार आहोत. काच बटन पट्टी लावल्यानंतर आपण पाठचा भाग तयार करून घेणार आहोत. मी हा गळा कटिंग केलेला नाही आहे,
अस्तर ठेवूनच मी हा गळा शिवून घेणार आहे. जसा आहे तसा आपण हा गळा शिवून घेणार आहोत. आहे तसा मी इथे गळा असा शिवून घेणार आहे आणि याला आपण पलटी करून देणार आहोत, म्हणजे गळा आपला व्यवस्थित तयार होईल. बघा इथे मी हा गळा कटिंग करून घेतलेला आहे आणि याच्यावर अस्तर ठेवून मी शिवून घेणार आहे. अस्तर लावून घेतलं आणि कट करून घेतले. कट का केलं हे, इथे कट मारावे लागतात. गळ्याला अस्तर जॉईन झाल्यानंतर कट लावावे लागतात. का? कारण गळा अगदी व्यवस्थित असा आपला पलटी होतो आणि व्यवस्थित दिसतो, म्हणून आपण इथे असे कट लावून घेतले. आणि कोणे जिथं कोणे असतात ना त्या ठिकाणी व्यवस्थित असे कट मारून घ्यायचे. इथे कट लावून झालं आपलं. कट लावून झाल्यानंतर याला आतमध्ये हा कपडा आपण फोल्ड करणार आहोत. पुन्हा कपडा आतमध्ये टाकून घेतला. व्यवस्थित असा हा कपडा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि दाबशिलाई याच्यावर दाबशिलाई द्यायची. दाबशिलाई दूर आपण इथे टक्स घेणार आहोत आणि कमरपट्टी लावून घेणार आहोत. सगळं आपण तयार करून घेतला. टक्स घेऊन कमरपट्टी लावून घेतलेली इथे मी. आपण साध्या ब्लाऊजला कमरपट्टी जशी लावतो तशाच पद्धतीने इथे कमरपट्टी मी लावून घेतलेली आहे. आपला मागचा भागही तयार झाला आहे आणि पुढचा भागही तयार झालेला आहे. आता शोल्डर जोडून घेऊया. शोल्डर जोडून झाल्यानंतर बाही लावून घ्यायची आहे आणि बाही लावायच्या आधी चेक कसं करतात ते बघूया. कारण बाही लावताना, जॉईन करताना म्हणजे फिटिंग करताना तर मागे पुढे कपडा होऊ नये म्हणून कशी कटिंग करायची ते बघूया. शोल्डर जोडताना कवर शिलाई कशी घ्यायची ते बघूया. कारण असंच जर जॉईन केलं तर तुमचा कपड्याचा धागा निघेल. जर तुम्ही असंच जॉईन केलं तर कपड्याचे धागे निघतात आणि शोल्डर व्यवस्थित दिसत नाही जॉईन केलेलं. म्हणून कवर शिलाई कशी घ्यायची, हा अस्तरचा कपडा बाजूला करायचा, कारण ट्रिपल कपडा आहे ना आपला. आधी मी सॉटन कपडा आणि नेट एकत्र केलेलं आहे, मग नंतर त्याच्यानंतर मी त्याच्यावरून हा अस्तरचा कपडा लावून घेतलेला आहे. आता हे बघा, आपण अस्तर बाजूला करायचं आणि हे दोघं कपडे एकत्र घेऊन अशी शिलाई चालवायची. समजलं का तुम्हाला? हे बघा, अस्तर एका साईड घ्यायचं आणि हे कपडा असं दोघं इथून बरोबर पकडायचं. जिथून आपली शिलाई आहे ना तिथून बरोबर पकडायचं आणि असं सरळ शिलाई चालवून घ्यायची. अशी सरळ शिलाई चालवली ना तर कवर शिलाई होऊन जाते आपली. शोल्डर जोडून घेतलं. बघा, कवर शिलाई घेतली आपण इथे. शोल्डरची कवर शिलाई दिसत नाही, अशा पद्धतीने जर शिलाई केली तर. आता आपण बाही लावायच्या आधी हे चेक करून घेऊया. दोघं भाग एकत्र ठेवायचे. हे बघा, इथून कमरेपासून दोघं एकत्र घ्यायचे. एकत्र घेऊन आपण जरी बरोबर कटिंग केलेलं असतं तरी कपडा हा जॉईन केल्यानंतर मागे पुढे होतो, म्हणून पुन्हा आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यावं लागतं. हे बघा, इथे हा कपडा मागे पुढे झालेला आहे. इथे मी असं चॉकने निशाण करून घेतली. आणि जो जास्तीचा कपडा आहे असं कटिंग नाही करायचं. याला फक्त आपल्याला कुठं करायचं आहे, याला इथं मिळवायचं, इथे. नाही तर आहे तितकाच तुम्ही असं करत गेला तर हा भाग, पाठचा भाग तुमचा कमी होईल. हे बघा, मी इथून असं जितकं जास्त होतं तितकं कट केलं आणि याच्यात मिळून घेतलं. जर हा मागे पुढे कपडा असेल तर याला सरळ कैचीने असं कटिंग करून घ्यायचं. जो मागे पुढे कपडा असतो ना त्याला कटिंग करून घ्यायचं, म्हणजे बरोबर करून घ्यायचं. इथे इकडची बाजूही तशीच चेक करायची. प्रत्येक ब्लाऊज, आपण जेवढे ब्लाऊज शिवतो ना, साधा ब्लाऊज असो, कटोरी ब्लाऊज असो, प्रिन्सेस कट ब्लाऊज असतो, कुठलाही ब्लाऊज राहिला ना, बाही लावायच्या आधी आपण हे चेक करायचं. हे बघा, मी दोघं भाग एकत्र ठेवले, तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित. दोघं भाग एकत्र ठेवल्यानंतर शोल्डरपासून सुद्धा बरोबर करायचं. शोल्डरपासून बरोबर करायचं. कमरेपासून इथे बरोबर ठेवायचं. हे बघा, झालं की नाही. इथे कमी जास्त कपडा, तर हा कपडा आपण कमरेपासून बरोबर घ्यायचा आणि जो जास्तीचा असेल त्याला कट करायचा. आता हा कपडा इथून सुद्धा जास्त आहे. हे बघा, आहे की नाही इथे जास्त, तर मी इथून निशाण करून घेणार. असं निशाण करून घ्यायचं आणि तेवढाच भाग इथे असं कट करून घ्यायचा. आणि इथे कमी जास्त कपडा आहे, मागे पुढे आहे ना कपडा इथे,
तर यालाही अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. कारण कमी जास्त कपडा हा कटिंग करावाच लागतो, नाहीतर ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही. ते मी चेक करून घेतलं सर्व. बाही लावून आपल्याला फिटिंग करायची आहे. बाहीला शेप देऊन घेऊया. कारण आतलं शेप कटिंग करून घेतला ना, जर अस्ताचा ब्लाऊज असेल तर काय होतं, कधी कधी दोघं भाग एकच साईडचे शिवले जातात. म्हणून जो आतला शेप असतो तो नंतर कटिंग करायचा. दोघं बाया मी एकत्र ठेवून घेतल्या. कटिंग करून घेऊया. मागे पुढे कपडा असतो तो कटिंग करून घेऊया. आणि छाती 36 असल्यामुळे मी बाहीची गळी 9 इंच ठेवलेली होती. किती? 9 इंच बरोबर बसते. कुठलेही ब्लाऊज असो, छाती ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे बाहीची गळी ठेवायची. बाही अगदी बरोबर बसते. इथे आतला शेप कटिंग करून घेऊया. बाही लावून फिटिंग कशी करायची ते बघूया. ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. बिना कप्सचा आपण ब्लाऊज शिवलेला आहे. खूप सुरेख असा ब्लाऊज आपला हा इथे तयार झालेला आहे. आणि असेच छान छान ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. इथे आपला हा ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे. फिटिंग करून घेतली, डोरी लावून घेतली, छान असं लटकन बनवून घेतलेलं आहे बघा. खूप छान असं आपण इथे लटकन तयार करून घेतलेलं आहे.